पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला आरतीला सुरुवात करूया। दादा, हे संबळ तुमचे व्याही वाजवणार की आणखी कोण? नाही नाही, काही झालं तरी संबळ मीच वाजवणार आहे। या घरातल्या देवी पुढं संबळ वाजवण्याचा मान भाग्य आम्हाला ह्याच घराने दिलं आणि ह्या घराशी आमचं पहिलं नातं जोडलं गेलं ना ते ह्या संबळामुळंच, आणि ते तसंच कायम राहील। बोला आई राजा। आई राजा उध उध सदानंदाचा उध उध। जय जय माय भवानी, हे जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। माझ्यावर संशय घेऊन माझ्यावर नजर ठेवलीस काय? अडथळे आणण्याचा प्रयत्न करतेस, पण आता मी सोडत नसतो। सगळ्यात मोठा अडथळा तू आहेस मुक्ता, आणि मी तुझा अडथळा कायमचा दूर करणार आहे। उलटे दिवस मोजायला सुरुवात कर। कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो, त्याच्या त्रासा भेणे, हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो, जय जय माय भवानी। आई राजा, आज या घरात आपण एकमेकींना शेवटचं पाहतोय। आज रात्री मी इकडनं निघून जाईन, त्यांच्या मनात मायेविषयी भलबुरे येऊ देऊ नको, काही गैरसमज शिल्लक ठेवू नको। माया कुणाबद्दल काहीच राग नाही। तारंगला, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना सुखात आनंदात ठेव, कुणाला काही कमी पडू देऊ नको। जाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो, होती झाली कष्टी आपुले गाढाने सांगुनी हो, तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो, जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी, जय जय माय भवानी हो, जय जय माय भवानी। आई राजा अरे रावसाहेब नगरकरांचा, अरे रावसाहेब नगरकरांचा, अरे रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा। अण्णा, मला तुमचा खूप अभिमान वाटतो। मागे सुद्धा तुम्ही आजारी होतात आणि किती छान संबळ वाजवला तो, सगळ्यांसमोर दटून उभे राहिला, आणि आज सुद्धा तुम्हाला काहीच त्रास झाला नाही। माझी देवी आई जवळ इतकीच प्रार्थना आहे, तुम्ही पूर्णपणे लवकर बरे व्हावे। आई राजा, देवी आईच्या मनात असन तर तसंच होईल, पण पण काय अण्णा? मुक्ताची काळजी वाटते। ती या घरात जे सहन करत जगते तसंच पुढं पण होत राहणार का? त्यात तुम्ही वेगळे राहता,
तिला असंच कोरडत अपमान झेलत जगावं लागणार का? नाही अण्णा, अण्णा लवकरच सगळं ठीक होणार आहे. कसं होणार आहे ठीक? तुम्ही असंच आज सारखं संयम सोडून मालकांवर चिडत राहिलात, त्यांना उत्तर देत राहिलात तर कसं होणार आहे ठीक? हो अण्णा, त्यांनी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला. करू द्या हो अपमान, बोलू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या. मळक्यावर माती फेकून काय फरक पडणार आहे आम्हाला? पण छोटे मालक आहो, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. छोटे मालक हे बघा, रागाचा पाय हा संयमाच्या पायापेक्षा उंच असतोय, तोल जायला येळ लागत नाही. छोटे मालक, गोष्टी चिघळत असतील तर तसं आम्हाला कळवा. ती पोरगी अशी आहे ना, मेली तरी सांगणार नाही. तिला असं कुठं झुरत ठेवू नका. बाप म्हणून मी विनंती करतो तुम्हाला छोटे मालक. अण्णा, तुमचं नाही होत असेल ना ठीक, तर तसं आम्हाला सांगा, आम्ही आमच्या पोरीला घरी घेऊन जाऊ. आमच्या मुक्तीने आयुष्यभर लय सोसलंय हो, लय सोसलंय. तिला मिळणार सुख नाही पाहता आलं ना तरी चालन, पण आता त्रास पाहायचा नाही आम्हाला. जाग झालाय आता, जरा बऱ्या वाटतायत. खायची इच्छा पण होतीये. वेळच्या वेळी औषधं घेतलं की बरंच वाटणार. यो औषधाचा परिणाम नाही, त्यामाग तुमचं प्रेम आहे. अगं, आज किती दिवसांनी देवीची आरती या वैजंतीनं काय गायली. समज दुखणं कुठलं कुठं पळून गेलं. एका माणसाच्या हट्टापायी देवी आईला परक करून टाकलं या लोकांनी. ही काय खोलीतनं बाहेर येईना आणि बाकीच्या एका बी महामायेला आरती येईना. देवी आईकडे लक्षच नाही कुणाचं. माणसाचं काय बी होऊ द्या, पर परंपरा चालू राहिली पाहिजे. अगं वैजंती, तू खोलीत बंद असताना बी या मुक्तानं काय छान घर सांभाळलं सांगू. आणि ते बी समध्याचा विरोध असताना. मुक्ता, काय ग, डोळ्यात पाणी काय तुझ्या? काही नाही मोठी आई, तुम्ही दोघी नसताना माव काय झालं असतं या विचारानेच. अगं येडे आहे का? आम्ही दोघी नसलो तरी देवी आई आहे की तुझ्या पाठीशी. मग तिने तुला कधीही एकटं पडू दिलं नसतं, हो की नाही सासूबाई? वय ग भाई, खरं आहे. वय. मला ना आजीची लावणी बघायची लय इच्छा आहे. अगं बाई, हो बया, माई अवस्था त्या ढोलक्याने घुंगरू सारखी झाली. आता या वयात मी लावणी करायची होय? आम्ही तिघे आजीकडे नुसत्या अपेक्षाने बघत बसतो. वय वय, तुझी इच्छा पुरी करीन मी. 4-8 दिवस जाऊ देत जरा तब्येत. मग काय करीन, दोघींना गुपचूप खोलीत बोलवून घेईन
हा, हळू आवाजात गाणं लावू. एक बैठकीची आणि एक नाचून, अशा 2 लावण्या करीन. आणि तुझी इच्छा पुरी करीन. वा वा वा. पण 4-8 दिवस म्हणजे लय लांब आहे. हा, 4-8 दिवस? काय कुठं पळून चाललेस का काय? काय बोलते? नाही, मी कुठं पळून जाणार. पण आज ना तुमच्या दोघींकडून माई लई लाड करून घ्यावेसे वाटते. ये इकडे, ये आमच्यामध्ये बस. ये ये ग, बस ये. आणि आजच नाही, रोजच खूप लाड करणार होता मी तुझे. होय होय. इतके की सारंगला सुद्धा हेवा वाटलं पाहिजे की माझ्यापेक्षा हिच जास्त लाडका होत आहे. मुक्ता, काय झालंय? सकाळपासून बघते मी, काही बिनसले का तुझं? नाही मोठी आई, तसं काहीच नाही. तुम्हाला दोघींना बघून असं वाटतं की तुमच्या जवळच राहावं, कुठंच जाऊ नये. उद्या दिवसभर मी तुला माझ्या बरोबरच ठेवून घेणार आहे. घरातल्या बारीक निरीक गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या तुला समजावून सांगणारे, नीट शिकवणारे. हे घरातल्या बायकांची काय तडफड व्हायची ना ते होऊ दे. आपण आता मागे हटायचं नाही मात्र. अजिबात नाही. पण मोठी आई, मी नसताना तुमचं कसं होणार? अगं नको काळजी करू, करेन मी सगळं मॅनेज. मला माहितीये तुला घरात राहायचं नाहीये, तुला घराच्या बाहेर पडायचंय ना संबळ वाजवण्यासाठी. मुक्ता, माझी सून स्वतःची आवड निवड जपण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतीये. माझ्यासारखी भाग्यवान अगं मीच असेन. बाय. आजी, तुमचं झालंय ना? होय होय. मी गोळ्या चालूच आहे. घेते. पुरे का? भास पोट भरलं ना? एकदम. ही पोरगी ना माझं उरलं सुरलं दुखणं सगळं पळवून लावणार. आणि हे बाई, जेवण तूच घेऊन येत जा. त्या आशाला जेवण घेऊन माझ्याकडे पाठवू नगस. ती आली की तिच्या बडबडीनं माझं डोसकं नुसतं ठाण 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 करते. नको पाठवूस तिला. आजी, तुम्हाला खरं सांगू का, जे पण तुम्हाला जेवण घेऊन येतात ना ते आमच्यासारखं तुमच्यावर लय प्रेम करते. आणि फक्त काम आहे म्हणून नाही, काळजीपोटी येतात ते. अगं बाई बाई बाई, हिच्या मोर कुणाबद्दल वाईट बोलणं अवघडच झालंय बघ. खरंय. घे. बरं वाटलं. जमलं तर मला माफ करा. तुम्हाला दोघींना सोडून जाणं अजिबात सोपं नाही, पण जमलं तर मला माफ करा.
बघितलं ना आपल्या दोघांमध्ये काय फरक आहे ते. माझ्याशी बरोबरी करायची नाही. गजा पंप आहे ना, आणलंय ना ते काय. हा नन्ना लागेल. अगं ह्याला सांग ना, हा फटाके उडवायला जातोय. सांग की जरा बाळा, असं नाही वागायचं. जरा लोकांमध्ये मिक्स हो. आता तुमचे संबंध बिघडलेत, आता हे तू लोकांना दाखवणार आहेस का? जरा चेहऱ्यावरती आनंद ठेव. आणि हो, तुझ्या बायकोला घे आणि आनंदोत्सव साजरा कर. हे फटाके फोड, चेहऱ्यावर आनंद. आज रात्रीपासून मुक्ता या घरात नसेल आणि सारंगला सुद्धा ती शोधून सापडणार नाही. तो दुःखी होईल आणि तेव्हा तुझं काम सुरू होईल. तू त्याला दुःखातून बाहेर काढायचं आणि स्वतःमध्ये अडकवून टाकायचं. रेणुका, सारंग त्या मुक्ताला एवढ्या सहज विसरून माझ्या हातात येईल असं वाटतं तुला? बघ तिकडे, बघ कसा गुलू करतोय तिच्याशी. मामा काम झाले बरं का. सारंगला फटाका दिलाय आणि त्याला सांगितलंय की मुक्ताला घेऊन फटाके उडव. बेस्ट केलंस बाग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलला सहजासहजी तिला नेताना कुठलीही गाडी तिला मिळता कामा नये. मामा काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. खूप लोक आलेत आणि निदान त्यांच्या समोर तरी आपल्याला हा आनंदाचा क्षण साजरा करायला हवा. आपल्या घरातले जे वाद आहेत ना, ते असे बाहेर यायला नको. बरोबर बोलतात. मला ना भूक लागली, मी आले जरा काहीतरी खाऊन. रेणुका, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माझ्याकडे पण एक मस्त सरप्राईज आहे. माझ्यासाठी? सगळ्यांसाठी. ए मामा, तुझ्याकडे काय सरप्राईज आहे?